आणि गेल्या वर्षी आपण राज्य शासनाच्या वतीने हा प्रस्ताव त्या ठिकाणी केंद्र शासनाला पाठवला की 8 रुपयावरून किमान शालेय शिक्षण अंतर्गत जे पोषण आहार सुरू असतं त्याच्यामध्ये जसं किमान 15 रुपये हे त्यांना दर ह्याला दिले जातात, त्याच पद्धतीनं किमान 12 रुपये म्हणजे 4 किंवा 5 रुपयाची तरी वाढ ही त्या ठिकाणी करण्यात यावी। आणि यंदाच्या केंद्राच्या अर्थसंकल्पामध्ये मंत्री महोदयांनी घोषित केलेला आहे की त्या संदर्भामधला सकारात्मक त्यांनी प्रयोजन करून ते वाढ हे त्याच्यामध्ये करणार आहेत। अमृत आहार योजनेमधला जो चित्राताईंनी सन्माननीय सदस्यांनी या ठिकाणी मागणी केलेली आहे की त्याच्यामध्ये सुद्धा वाढ करण्यात यावी। आम्ही महिला व बाल विकास विभाग म्हणून आदिवासी विभागाकडे त्या संदर्भातला प्रस्ताव पाठवू आणि त्याचा पाठपुरावा सुद्धा करू। आणि जशी 2 वर्षाच्या कालावधीमध्ये 35 रुपयावरनं 45 झालेला आहे, त्याच्यामुळे आदिवासी विभागाकडे आम्ही त्याचा संबंधित सकारात्मक प्रस्ताव पाठवून तोही विभाग आम्हाला सहकार्य करेल अशीच या निमित्ताने विभाग म्हणून आम्ही अपेक्षा ठेवत आहोत। अमृत आहार योजना ही साधारणपणे राज्याच्या 16 जिल्ह्यांमध्ये आहे आणि 16 जिल्ह्यांमधलं जे कुपोषणाचं प्रमाण आहे याचा जरी आपण आराखडा गेल्या 3 वर्षामध्ये आज सभापती महोदय आपण बघितला तर सॅम आणि मॅमच्या जी संख्या आहे, पर्सेंटेज आहे ते कुपोषणाचं हे सुद्धा कमी होताना आपल्याला पाहायला मिळतंय। आणि आम्ही पुढच्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली ही संख्या अधिकाधिक कमी म्हणजे शून्यावर आणण्यासाठी विभाग म्हणून प्रयत्नशील आहोत।